लहानपणी आपल्याला रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. 1986 ते 1988 या दरम्यान दूरदर्शनवर रामानंद सागर यांची रामायण ही मालिका लागायची. खरं म्हणजे तो काळच वेगळा होता. तुमच्यापैकी अनेक जणांनी तो काळ अनुभवलेला आहे. मी सुद्धा आई बाबा, आजी आजोबा यांच्याकडून रामायण आणि महाभारत या मालिकांविषयी खूप ऐकलं होतं आणि कायम असं वाटायचं की अरे त्या मालिकांना आपल्याला पाहायला मिळायला हव्या होत्या. आणि कोविड काळात रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या. त्यामुळे तरुण पिढीला सुद्धा त्यावेळच्या मालिका पाहता आल्या. आता रामायणातला एक महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे लंका दहन. लंका दहन कोणी केलं असा प्रश्न एखाद्या लहान मुलाला जरी विचारला तरी तो सुद्धा पटकन उत्तर देतो की हनुमानाने आपल्या शेपटीने लंका दहन केलं. आता तुम्हाला वाटेल की मी लंका दहनाविषयी आता का बोलतेय, त्याचा काय संदर्भ आहे, तर ते कळेल, मी ते पुढे सांगतेच. पण त्याआधी लंका दहनाची थोडीशी पार्श्वभूमी सांगते. सीतामाईचा शोध घेत असताना हनुमान लंकेत येतात आणि लंकेतल्या अशोकवनात सीतामाईला भेटतात. पण हनुमंताच्या आगमनाची बातमी लंकेत वाऱ्यासारखी पसरते. मग राक्षस हनुमानाला पकडण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करतात आणि शेवटी मारुतीरायांना पकडतात आणि रावणासमोर उभं करतात. मारुतीला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे असा विचार ते सगळे राक्षस करत असतात. मग रावण हनुमानाचा अपमान करण्यासाठी त्याच्या शेपटीला कापड गुंडाळून ती जाळण्याचा आदेश देतो. राक्षस सुद्धा लगेच तयार असतात. मारुतीच्या शेपटीला ते चिंध्या गुंडाळायला सुरुवात करतात. त्यांची फजिती करण्यासाठी मारुतीराया आपली शेपटी वाढवायला सुरुवात करतात. ती लांबतच जाते. कितीही चिंध्या गुंडाळल्या तरी चिंध्या काही पुरत नाही. शेपटी आपली वाढतच चाललीये. मग अखेर कंटाळून ते राक्षस मारुतीरायांची शेपटी पेटवून देतात. मग मारुतीराया सुद्धा त्यांची खोड मोडण्याचं ठरवतात. पेटलेल्या शेपटीनेच ते लंकेतल्या एका वाड्यावरून दुसऱ्या वाड्यावर उड्या मारायला लागतात. एकामागून एक सगळे वाडे पेट घेऊ लागतात. मग अशा प्रकारे थोड्याच वेळात सगळी लंका जळते. मग राक्षसांची धावपळ सुरू होते. त्यानंतर मारुतीराया समुद्राच्या पाण्यात जाऊन आपली शेपटी विझवतात आणि उड्डाण करत पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांकडे परत येतात. ही गोष्ट लहान मुलांचं जे कार्टून असतं, म्हणजे मारुतीरायांवरचं जे कार्टून असतं, ते काही पिक्चर असतात, त्यामध्ये सुद्धा दाखवली जाते. म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहितीये की लंका दहन कोणी केलं तर हनुमानाने आपल्या शेपटीने केलं. पण हे सगळं सांगण्याची आत्ता गरज का वाटली, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट अजिबात माहिती नाहीये. त्यांचं काहीतरी वेगळंच रामायण आहे. आता उद्धव ठाकरेंनाच माहित नाही, त्यामुळे आदित्यला माहिती असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आत्ताच्या त्यांच्या 5 जुलैच्या आंदोलनात हातात पुस्तक घेऊनही त्यांना राम रक्षा नीट वाचता सुद्धा आलेली नाहीये. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रवितराम मंडलम पुष्पावचंद्रम इति दियाद एक अक्षर नसेल कळलं त्याला. त्याला तुम्हाला एवढ्या पदात बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. कधी रामरक्षा कानावरून गेलीच नसेल, त्यामुळे हातात पुस्तक असलं तरी ती नीट वाचता आली नाही. बरं, या महाशयांचं एक नवीन रामायण आहे, तेही स्वरचित आहे. ते काय म्हणतायत तर वानर सेनेने रावणाची लंका जाळली. हा एक नवीन शोध आहे. आता याच्या पुढे जाऊन अजून एक गंमत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हनुमानाने शेपटीने नाही, मशालीने लंका पेटवली आणि ती मशाल म्हणे आता आपलं चिन्ह आहे. आणि राम भक्त तसेच अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामा बरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचा प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. यांची वेगळीच दुनियादारी, यांचं वेगळंच रामायण. काय बोलायचं आता, म्हणजे कुठून यांनी हा शोध लावला हा एक मोठा प्रश्नच आहे. अहो, लहान मुलगा सुद्धा सांगेल की लंका दहन कोणी केलं, पण हे उद्धव ठाकरेंना माहित नाहीये.
बरं, आपण एक वेळ असं समजू की यांना माहिती नाही, पण तिथे उपस्थित असलेले यांचे नेते, कार्यकर्ते, ते विश्वप्रवक्ते संजय राऊत ज्यांना सगळ्यातलं सगळं कळतं, त्यांना सुद्धा माहिती नाही की लंका कुणी आणि कशी जाळली. ते सगळे मस्त टाळ्या वाजवतायत, म्हणजे एकानेही तिथे त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. अहो, मग ते कशासाठी पोस्टर लावले की गर्व से कहो हम हिंदू है. नकली हिंदू असल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. यांनी कधी रामायण वाचलंच नाहीये बहुतेक, किंवा मालिका, चित्रपट हे सुद्धा पाहिलेलं दिसत नाहीये. आधी स्वतःच्या पक्षाची यांनीच वाट लावली आणि आता स्वतःच अगाध ज्ञान सांगून स्वतःचं हसू करून घेतायत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अधिवेशनात या सगळ्यावर मिश्किल टोला लगावलाय. कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणू लागलेत. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. उद्धवजी, तुम्ही उद्धव जनाब खुदा का नेक बंदा हे गाणं आहे ना, ते खरं ठरवत आहात. अमन का साया सीने में जलती की बशार, उद्धव जनाब खुदा का नेक बंदा. तुम्हाला रामरक्षा पाठ नाही, समजू शकतो, ती सगळ्यांचीच पाठ असते असं नाही, पण पुस्तक हातात धरून सुद्धा तुम्हाला ती नीट म्हणता येत नाही. रामायण काय तुम्हाला माहितीच नाही, तुमचं वेगळंच स्वरचित रामायण आहे. काँग्रेस सोबत गेलात म्हणून आपली संस्कृती, धर्मग्रंथ हे विसरून जायचं का? सत्तेसाठी हिंदुत्वाकडे आलात की मग असं होतं, काही आठवत नाही, स्वरचित काहीतरी मग सांगावं लागतं. असो, खरं म्हणजे अनेक जण कमेंट्स मधनं असं म्हणत असतात की सारखं सारखं तुम्ही उद्धव ठाकरेंवर का बोलतात. आम्हाला सुद्धा इच्छा नसते, पण उद्धव ठाकरे असं काहीतरी बोलतात की मग बोलावंच लागतं. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज बोलणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.